देखावा सादर होतोय. सुंदर असं हे हरिण या ठिकाणी सीतामाईला भरवण्यासाठी म्हणून आलेला आहे आणि या हरणाला पाहिल्यानंतर साक्षात सीतामाई सुद्धा या ठिकाणी त्या हरणावर मोहित होतात. आणि सीतामाईच्या हरणावर मोहित झाल्यानंतर सीतामाई प्रभू रामचंद्रांना सांगतात की हे प्रभू, मला या हरणाच्या कातडीपासून चोळी शिवायची आहे, त्यामुळे तुम्ही मला या हरणाचं कातडं आणून द्या. त्याच वेळेला प्रभू रामचंद्र बंधू लक्ष्मणाला या आपल्या धनुष्याला बाण लावतात आणि त्या हरणाच्या मागे जात आहे. पुराणातला हा देखावा आहे. रामायणावर आधारित देखावा आहे. अतिशय सुंदर असं आपण दृश्य पाहतोय. समोर आहे मारीचे राक्षस आणि हरणाचे रूप घेतलेलं आहे. त्याच्या पाठीमागे सीतामाया ज्या या हरणाच्या सुवर्ण काकटेवर या ठिकाणी मोहित झाल्या आणि प्रभू रामचंद्रांना सांगतात की मला या हरणाच्या काकडीपासून चोळी शिवायची आहे. आणि त्यामध्ये प्रभू रामचंद्र बंधू लक्ष्मणांसमवेत आपल्या धनुष्याला बाण लावून त्या हरणाच्या पाठीमागे जात आहेत. सुंदर असा हा पौराणिक देखावा आणि या ठिकाणी प्रभू रामचंद्र आपल्या धनुष्याचा बाण मारतायत आणि जो राक्षस आहे त्याचा या ठिकाणी वेध घेत आहे. काय झालं? केळवली ग्रामपंचायतीने टाळ्यांवर काय जीएसटी वगैरे लावलाय का? आहेत का इथं सरपंच? टॅक्स बिक्स नाही ना टाळ्यांवर लावलेला? मॅडम का हो? मग टाळ्या वाजवायला कंजूसपणा केळवलीवाले का करतायत? होऊ दे एकदा खणखणीत टाळ्या. मंडळी, टाळ्या वाजवण्याचे फायदे बरेच आहेत. सुरुवातीलाच नाही सांगत, एखादा संघ होऊ दे मग सांगतो तुम्हाला. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं, मी तुमच्याकडे काहीही मागायला आलेलो नाही, फक्त टाळ्या मागणार आहे. बाकी मला काय द्यायचं ते आहे ते आमचे सक्षम आहे. तुम्ही फक्त टाळ्या द्या, ज्याचा फायदा तुम्हाला जास्ती होणार आहे. चला, कलंबेले संघ आपण आपला प्रवेश करायचा. चला पटकन. या स्पर्धेतला स्पर्धक क्रमांक 1 श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक, करंबेळे तालुका संगमेश्वर. वीस मिनिटं, एकूण 25 मिनिटं, त्यातली 5 मिनिटं पहिला जो देखावा सादर झाला त्याच्यासाठी, आणि आता यानंतर 20 मिनिटं या संघाला पालखी नाचवण्यासाठी. त्यांनी धर्माची भगवी पताका डौलाला फडकवणारा निशाणवाला, त्याच्या पाठोपाठ झांजवाला, त्यानंतर 2 ढोल, 1 ताशा, पुन्हा 2 ढोल, त्या पाठोपाठ समईवाले आणि समईवाल्यांच्या जोडीला सूरवाले, असे हे 9 कलाकार वाद्यवृंद आपल्या तिसऱ्या रिंगणामध्ये येतात. वाद्य कलाकारांचा
जे वाद्य आपण ऐकतोय ते वाद्य आहे संगमेश्वर तालुक्यातलं पूजेचं वाद्य. ज्यावेळेला पालखीची पूजा केली जाते त्यावेळेला अशा प्रकारचं वाद्य संगमेश्वरमध्ये वाजवलं जातं. पहिला नमस्कार केला जातो नागेश्वराला, पहिला नमस्कार आयोजकांना, पहिला नमस्कार मान्यवरांना आणि पहिला नमस्कार इथं जमलेल्या आमच्या लाडक्या रसिक बाबा प्रेक्षकांना.
आणि पालखीचे 4 फूट आपल्या डोक्यावर घेतले या ठिकाणी बॅलन्स करण्याचा प्रयत्न आहे. मोठीला एका लाखाला काही डोकं काढून घेणार का? अतिशय सुंदर. पुन्हा एकदा त्याच पोझिशनमध्ये पालखीला अजिबात हात न लावता अतिशय सुंदर. शेवटच्या टप्प्याकडे आता या संघाचा हा परफॉर्मन्स या ठिकाणी आलेला आहे. पुन्हा एकदा कलाकार सगळ्या पालखीचा भार आपल्या डोक्यावर घेऊन ढोकरावर खाली बसतोय आणि ढोकरावर बसून पालखी फिरवली जाते. ढोकरावर बसवण्याचा समाधान झालेला आहे तर तो खाली मांडी घालून बसण्याचा प्रयत्न करतोय आणि मांडी घालून बसून या ठिकाणी पालखी फिरवली जाते. आता मात्र टाळ्या निश्चित व्हायला पाहिजे. अवघड प्रकार आहे. पुन्हा एकदा जसा बसला तसा उठण्याचा प्रयत्न आहे. हो जबरदस्त. शेवटची 5 मिनिटं शिल्लक. शेवटची 5 मिनिटे. चला मालिकाच देऊ निशब्द चला पुढे. वाद्याचा प्रकार बदलला. आयोजित केलेली